लोकप्रिय खासदार धैर्यशील माने यांनी इंधनाची गाडी सोडली. मोदींच्या आवाहनानंतर खासदार माने यांचा झटपट निर्णय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला खासदार धैर्यशील माने यांनी प्रतिसाद दिला आहे. खासदार यांनी धैर्यशील माने इंधन बचतीसाठी इलेक्ट्रिक वाहनाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबत आमदार अशोकराव माने यांनी देखील इलेक्ट्रिक वाहनाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करावा असं आवाहन केलं आहे. खासदार धैर्यशील माने यांनी त्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत इलेक्ट्रिक वाहनाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी यांनी युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रहित डोळ्यांसमोर ठेवून आवाहन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या नियोजनाप्रमाणे पेट्रोल डिझेलचा वापर कमी झाला पाहिजे. क्रूड ऑइल मोठ्या प्रमाणात आयात केले जातं, त्याचीही काटकसर केली पाहिजे असं मत खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि इंधन बचतीसाठी इलेक्ट्रिक वाहने वापरण्याचं जे आवाहन केलं होतं त्याला प्रत्यक्ष कृतीची जोड देत खासदार धैर्यशील दादा माने यांनी एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. शाश्वत विकासाची संकल्पना केवळ भाषणापुरती मर्यादित न ठेवता त्यांनी स्वतः इलेक्ट्रिक कारचा वापर करून प्रवासाला सुरुवात केली आहे, जे पर्यावरणाप्रती असलेल्या त्यांच्या सजगतेचं प्रतीक आहे. वाढतं शहरीकरण आणि वाहनांच्या धुरामुळे निसर्गाचा समतोल बिघडत असताना अशा आधुनिक व पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणं ही काळाची गरज बनली असून लोकप्रतिनिधींनी स्वतः अशा बदलाचं नेतृत्व केल्यामुळे सर्वसामान्यांमध्येही याबद्दल सकारात्मक संदेश जात आहे. निसर्ग आणि पर्यावरणाचं रक्षण करणं ही केवळ सरकारची जबाबदारी नसून ती आपल्या सर्वांचे नैतिक कर्तव्य आहे, हेच या उपक्रमातून अधोरेखित होतं. इंधनावर अवलंबून राहण्याऐवजी अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवून आपण पुढील पिढीसाठी एक प्रदूषणमुक्त आणि सुरक्षित भविष्य घडवू शकतो. खासदार धैर्यशील दादा माने यांनी उचललेलं हे पाऊल हरित क्रांतीला बळ देणारं असून त्यांच्या या प्रवासातून ऊर्जेची बचत आणि निसर्ग संवर्धनाचा विचार घराघरात पोहोचवण्यास निश्चितच मदत होईल. विकासासोबतच पर्यावरणाची जपणूक करण्याचा हा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद असून समाजानेही अशा शाश्वत पर्यायांचा अवलंब करणं आवश्यक आहे. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ.